वार्षिक सभेच्या स्थळी आपण आलेलो आहे आणि इथला प्रत्येक एक रेकॉर्ड होणार आहे. तर प्रत्येकाला इथं काहीतरी सांगण्याची इच्छा आहे. प्रथम मी जे आज हे जे क्रांती व्हायला लागली मराठी समाजातली, ती क्रांती मी पहिल्यापासून जरांगे पाटलासोबत मी 29 तारीख ती होती शहागड सभेची, त्याच्या अगोदरची तयारी ती आम्ही त्यांच्यासोबत होतो. पूर्ण गंगापट्टा आम्ही फिरून समाजाचं एकवटला समाज 123 गावामध्ये, आणि त्या 123 गावांनी तिथून क्रांती सुरू केली. आज पूर्ण महाराष्ट्र आज मी पूर्ण महाराष्ट्रासोबत त्यांच्यासोबत आहे. मी रात्रीची गावाकडे आलो आणि त्या महाराष्ट्राच्या दौऱ्यात आम्हाला हे असं दिसून आलं की प्रत्येक गावात महिला आत्तापर्यंत ह्या मोठ्या पुढाऱ्यांनी पूर्ण मराठा समाज किंवा इतर समाजाला पैसे देऊन पैशाचा लालच देऊन दारू अनेक कार्यक्रम करून सभेला लोक बोलवले आणि त्यांच्याही सभा लाखो झाल्या, पण आम्हाला आमची महिला त्यात दिसली नाही. कोणत्याही सभेत महिला दिसली नाही. आमच्या जरांगे पाटलाच्या सभात रात्री 4 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत लाखोचे लोक तर उभाच होते, पण लाखोच्या सभेत अर्ध्या 50% महिला होत्या, आणि ते महिला ज्या त्या सभेत होत्या ती क्रांती आमच्या मराठा समाजाने घडवली. आमच्या मराठा समाजाला नेता शोधीत होते. मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा आज बी जिवंत आहे, तो जिवंत होता. त्याला गरज होती फक्त आम्हाला खणखणीत नाणं लागत होतं, आणि ते नाणं आतापर्यंत आम्हाला मिळालं नाही. आत्तापर्यंत जे मराठा समाजाचे नेते झाले ते विकल्या गेले, त्याच्यामुळे आमचा मराठा समाज विस्कळीत होता. आज आमच्या मराठा समाजाला खणखणीत नाणं मिळाले, म्हणून मराठा समाज एकत्र आला आणि तो मनोज जरांगे पाटील हा ते खणखणीत नाणं आहे. त्या मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्र आला, आणि आता आम्ही आरक्षणाची लढाई काय अनेक लढाई आम्ही जिंकणार आहेत. प्रत्येक समाज आम्ही आता प्रत्येक जाती एकत्र झाल्या, त्याच्यापेक्षा बी आम्ही संघटित झालो, आणि त्यामुळं जे सत्यता जी आमच्या नेत्यामध्ये आहे, जरांगे पाटलामध्ये सत्यता आहे, ती सत्यता एवढी सत्यता आहे की महाराष्ट्र सरकारला घाम फुटला, पण दिल्ली सरकारसुद्धा त्या विचारात पडले आता की हे जे जरांगे पाटलाचे जे प्रश्न कसे सोडायचे आरक्षणाची. आणि आज आमचा माणूस 2 महिन्यापूर्वी गल्लीत होता, आज दिल्लीत त्याचं नाव पोहोचलं. आज बी तुम्हाला सांगतो, जे पंतप्रधान मोदी आणि ते सुद्धा शिंदे साहेबला, शिंदे हे जरांगे कोण आहे, महाराष्ट्र में जरांगे कोण आहे, हे ते देशाचा पंतप्रधान विचार करू लागला. हे कारण आम्हाला सांगा. याचं कारण एक आहे की आमचं नाणं खणखणीत निघलं, विकल्या जाणार नाही. आज बी ते मला सांगतात की मला भंगार विकायला नाही माझ्याकडं. मी जर पत्र विक्री काढले तर माझे पत्रसुद्धा सिमेंटचे आहेत, मला विकायला सुद्धा नाही. आणि मी शपथ घेऊन सांगतो, प्रत्येक सभेत शपथ घेऊन सांगतो, मी मराठीला गद्दारी करणार नाही, एक सुद्धभर बी माझं ढळणार नाही. मंत्रिमंडळाचं काय पण सगळं देशाचं बी मंत्रिमंडळ माझ्यासमोर राहिलं तर मी एक सुद्धभर बी मराठीच्या इमानदारी काम करणारे, मराठीच्यापासून बाजू सरकार नाही. एवढं सिंहासनाची आत्तापर्यंत कोणाला सिंहासन बसायला केलं नव्हतं, एवढं सिंहासन घेतले. सिंहासनावर बसायची त्यांना बसायला प्रयत्न केला, ते म्हणले मी माझी जागा सिंहासनावर कधीच राहणार नाही, माझी जागा हमेशा मरेपर्यंत ह्या मराठा समाजामध्ये राहणारे आणि यांच्यात मला राहणार आहे. त्यामुळे मी आता बार्शीचा जो सभा झाली, त्या सभात कलकल ऊन होतं, उन्हात माणसं लाईन करत होते, आणि त्यावेळेस ती नवरदेवाला जी छत्री असती मोठी, ती छत्री घेऊन एक माणूस पुढे गेला, आणि ते छत्री धरली तर इतके खवळले की मला ती छत्री नको, मी त्या छत्री काही जाणार नाही. माझा कुणबी जाते, कुणबी मराठा आहे, माझी पावसा पाण्यातली जाते, माझ्या काट्या कुठ्यातली जाते, उन्हात आणायची जाते, मी उन्हातच बसणार आणि माझ्या समाजाची भाषण करणार. ही त्यांची सत्यता सगळ्या माणसाला मान्य झाली. सगळ्या समाजाने त्यांची सत्यतावर भरोसा टाकला, आणि आज महाराष्ट्रातला पूर्ण मराठा एक झाला. आणि त्यामुळं गावचे लोक आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस इतके लोक पेटून उठलेले आहेत की तुम्हाला सांगतो, एखाद्या घरात जर 5-6 सदस्य असले तर तो म्हणतो बाबा तू ढोर सांभाळ, जाणार तू सांभाळ, मला जायचंय, बाई म्हणते नाही मी जाणार. असे घरात सुद्धा बात झाले की आम्हाला सगळे जायचं. तर गावाचे काही घरी कुलप लागणार आहेत, प्रत्येक माणूस प्रत्येक घरातला येणार आहे. आज कशी सभा होती, किती संख्या होती. आज पोलीस पहाटेचा काल आम्हाला फोन आले की तुम्ही पार्किंग कशी करणार, कुठे करणार, पार्किंग तुम्ही 10 किलोमीटरच्या बाहेर करा, 10 किलोमीटर लोक आले पाहिजेत, पै आले पाहिजेत. पण ही त्यावेळेस सभा तुमची मोठी होणार आहे, कारण पार्किंग जर जवळजवळ केली तर लोकांना आत येता येणार नाही. असं प्रशासनसुद्धा यात परेशान झाले की सभा कशी व्हायची, काय व्हायची, किती मोठी व्हायची. त्यांचे सुद्धा अनेक तर्कवितर्क की एवढे लोक येतील, तेवढे लोक येतील, तेवढे लोक येतील. पण सगळे जे सांगतात की एवढे लोक येतील, पण सगळे लोक सांगितल्यापेक्षा बी विक्रमी सभा होणार आहे. आणि हे विक्रम महाराष्ट्रात नव्हे तर मी तरी म्हणतो भारतात मराठीची सभा ही पहिलीच राहणार आहे. याच्यापेक्षा मी जास्त बोलत नाही. जय शिवराय, जय श्रीजाऊ. बरोबर जसं हे म्हणतात तसं 14 तारखेला नरेंद्र मोदी स्टेडियम
सगळ्यात जगातलं मोठं स्टेडियम आहे आणि तिथं वर्ल्ड कपची त्या दिवशी मॅच आहे आणि त्या मॅचला त्या ग्राउंडची क्षमता आहे 2 लाख आणि त्याच दिवशी आपली सभा आहे. तर नक्कीच ती मोठाले जे चॅनल आहेत हिंदी चॅनल ते त्याची चर्चा करतात की ती सभा म्हणजे तिथलं जे ग्राउंड फुल होणार आहे तो रेकॉर्ड होणार आहे, पण त्याच्यापेक्षा 10 पट संख्या इथं राहणार आहे आणि ह्यो खरा रेकॉर्ड होणार आहे. आणखी